नमस्कार. आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रहो, गेले काही दिवस लोकसभा निवडणुकानंतर जवळपास अज्ञातवासात गेलेले देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये पुन्हा एकदा अवतरले. ते नुसतेच अवतरले नाहीत, तर अक्षरशः कोसळले. ते बरसले आपल्या विरोधकांवर. त्यांच्या भाषणांमध्ये प्रामुख्यानं 3 मुद्दे होते. पहिला मुद्दा होता तो त्या कथित नॅरेटिव्हचा, ज्या नॅरेटिव्हमुळे लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मोठा पराभव पाहावा लागला, असा तो नॅरेटिव्ह. तो नॅरेटिव्ह होता अर्थातच संविधान बदलाचा. जो नॅरेटिव्ह आणलेला होता तो विरोधी पक्षांनी आणलेला होता, इंडिया आघाडीच्या पक्षांनी आणलेला होता. तो नॅरेटिव्ह हा फेक नॅरेटिव्ह होता, असा प्रचार आता भाजपा आणि परिवाराकडून केला जातो आहे. दुसरं त्यांचं म्हणणं असं होतं, किंबहुना त्यांच्या त्या संपूर्ण भाषणातून दुसरा मुद्दा जो दिसून येत होता तो होता मराठा आंदोलनाचा. मराठा आरक्षण आंदोलनाचा चांगलाच धसका भाजपानं आणि महायुतीतल्या पक्षांनी घेतलेला दिसतो आहे. ते साहजिकच आहे. या आरक्षण आंदोलनानं मराठवाड्यातल्या भाजपाच्या अनेक जागा कमी केल्या. या आंदोलनानेच संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रकारची राजकीय घुसळण केली. त्याचा फायदा अर्थातच महाविकास आघाडीला झाला. नांदेडचे नेते अशोक चव्हाण हे भाजपामध्ये दाखल झाले. भाजपामध्ये दाखल होता क्षणीच त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि ते आता आजकाल राज्यसभेचे खासदार आहेत. आपल्या राज्यसभेच्या या पहिल्या कारकिर्दीमध्ये भाषण करताना अशोक चव्हाण यांनी दणकून भाषण केलं. त्यांचंही म्हणणं हेच होतं की देशामध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवणे हा काही लोकांचा उद्योग आहे आणि फेक नॅरेटिव्हमुळे देशाचं फार मोठं नुकसान होऊ शकतं आणि म्हणूनच फेक नॅरेटिव्हच्या या प्रकारांवर काही कायद्यांनी कारवाई करता येते का, हे आपण बघायला हवं. अर्थातच फेक नॅरेटिव्ह हा दिल्लीपासून गल्लीपर्यंत आजकाल सगळीकडे गाजतो आहे. तेवढ्यानेच भाजपाचा पराभव झाला का, या प्रश्नाचं उत्तर मात्र शोधण्यासाठी भाजपा किंवा भाजपामधले बुद्धिमान स्ट्रॅटेजिस्ट तयार नाहीत. ही बाब खरीच आहे की संविधान बदलाची जी घोषणा केली गेली, जो नॅरेटिव्ह पसरवला गेला, त्यामुळे भाजपाचं नुकसान झालं. पण तो खोटा नॅरेटिव्ह होता हे म्हणण्याला तथ्य नाही. नॅरेटिव्ह कसे रचले जातात, नॅरेटिव्हचा प्रसार कसा केला जातो, याची उत्तम उदाहरणं आपण यापूर्वी पाहिलेली आहेत. गेले 10 वर्ष समाज माध्यमांवर फेक नॅरेटिव्ह कसे पसरवले जातात आणि ते कुणाकडून पसरवले जातात, फेक नॅरेटिव्ह पसरवण्यामध्ये कोणाचा हातखंडा आहे हे आपण जाणून आहोत. फेक नॅरेटिव्हला उत्तर देण्याला आम्ही कमी पडलो, त्यावेळी आम्ही गाफील होतो, बेसावध होतो, असं फडणवीस यांचं म्हणणं होतं. तेही तितकंसं खरं नाही. भाजपासारखा वेगवेगळे नॅरेटिव्ह सातत्याने रचून आपला अजेंडा पुढे रेटणारा दुसरा पक्ष नाही. असं असताना भाजपाने आपण गाफील होतो किंवा बेसावध होतो असं म्हणणं हे जरा आश्चर्याचंच आहे. असो, त्यांचा जर फेक नॅरेटिव्ह असेल तर आपला थेट नॅरेटिव्ह हा लोकसभा निवडणुकीमध्ये असमर्थ ठरला, ही वस्तुस्थिती आहे. ती त्यांनी मान्य करायला हवी. दुसरं त्यांचं म्हणणं मराठा आंदोलनाचा धसका हा मोठा आहे. त्यातून महायुतीचं सरकार, फडणवीस आणि भाजपाही अद्यापही सावरलेले नाहीत. या आंदोलनातून जे राजकारण केलं जात आहे ते देखील आपल्यासमोर आहे. प्रश्न असा आहे की जेव्हा जेव्हा अशा प्रकारची आंदोलनं होतात, त्या आंदोलनांचा आपसूकपणेच विरोधी पक्षांना फायदा होत असतो. त्याला इलाज एकच असतो, सरकार पक्षांनी काहीही करावं पण अशा प्रकारची आंदोलनं आटोक्यात आणावीत, ही सरकार पक्षाची जबाबदारी. सरकार पक्षाने ते केलेलं नाही. आता फडणवीस असं म्हणतात
की मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देणं हे मान्य आहे की नाही हे विरोधी पक्षांनी सांगावं, असं आवाहन विरोधी पक्षाला करणे हा बुद्धिभेद करण्याचा प्रकार असू शकतो. प्रश्न असा आहे, याही प्रश्नाचं उत्तर अगोदर सत्तारूढ पक्षांनी द्यायला हवं. आंदोलन जे आहे ते सत्तारूढ पक्षाच्या विरोधात आहे, सत्तारूढ पक्षाच्या धोरणांच्या विरोधात आहे. त्यामुळे पहिलं उत्तर देणं ही सत्तारूढ पक्षाची जबाबदारी आहे. फडणवीस किंवा महायुती सरकारने स्पष्टपणे या आंदोलनाच्या प्रकरणी आपली भूमिका अधिक मुखर केली पाहिजे. जरांगे यांचं आंदोलन जर संपवायचं असेल तर त्यात सरकारला आपली निकराची भूमिका बजवावी लागेल. सरकार का असं सांगत नाही, सरकार का असं निक्षून सांगत नाही की ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाही. त्यातून पुढे जे काही होईल त्याचे राजकीय परिणाम जे काही होतील ते होऊ देत, पण सरकार म्हणून सरकारला आपली एक भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि सरकार जर त्यात तळ्यात मळ्यात करणार असेल तर ते सरकार हे खरं सरकार नाही, सरकारची ती शक्ती नाही, असाच त्याचा अर्थ घेतला जाईल. विरोधी पक्ष जे असतील त्यांना स्वातंत्र्य आहे. जेव्हा केव्हा त्यांना या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावीशी वाटेल त्यावेळी ते करतील. सत्तारूढ पक्षाच्या सांगण्यावरून किंवा सत्तारूढ पक्षाने म्हटलं म्हणून विरोधी पक्षांनी एखादी बाब करावी असं राजकारणात होणार नाही. तिसरा मुद्दा साहजिकपणेच फडणवीस यांच्या भाषणातला जो होता तो उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरील टीकेचा. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामधलं वैर जे आहे ते आता वैयक्तिक पातळीवर पोहोचलेलं आहे. फडणवीस यांनी ज्या प्रकारे त्यांचं सरकार मोडून काढलं, त्यांचा पक्ष फोडून काढला, त्यांच्यासोबतच शरद पवारांचाही पक्ष फोडला, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध आता कमालीचे दुरावलेले आहेत. राजकारण करताना आपण आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी राजकारण करतो आहे ही बाब लक्षात असायला हवी. राजकारणामध्ये प्रतिस्पर्धी असतात, विरोधी पक्ष असतात, या सगळ्यांशी आपली स्पर्धा असते, पण ते आपले शत्रू मात्र निश्चितच नसावेत. इतिहासात मागे भूतकाळात जे काही घडून गेलं ते घडून गेलं, पण भूतकाळात निर्माण झालेला दुरावा वर्तमानात दुरुस्त करणं आणि एका किमान पातळीवर एकत्र येणं ही लोकशाहीची गरज असते. या संदर्भात ही खरी जबाबदारी जी आहे ती सत्तारूढ पक्षांची असते. भाजपासारख्या बलाढ्य पक्षाची तर निश्चितपणेच असते. फडणवीस यांनी तसे कुठलेही प्रयत्न केलेले आपण पाहिलेले नाहीत. उलट उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोघांबद्दलही त्यांचा सूर सातत्याने टीकेचा आणि चढता आहे. फडणवीस यांचं हे भाषण म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याचं भाषण होतं असं म्हणणं म्हणजे धाडसाचं ठरावं. एकदा ते असं म्हणाले, आपल्या भाषणाचा समारोप करता करता त्यांना कदाचित आपल्याला जे बोलायचं होतं ते बोलायचं राहून गेलं की काय असं वाटून गेलं आणि ते अतिशय आवेशात बोलले, माझ्या आदेशाची वाट पाहू नका, भिडून जा. ही आवाहनाची भाषा जी आहे ही भाषा राजकीय पुढाऱ्यांची नाही. आदेश देणारे आणि या प्रकारे आवेशाने बोलणारे जे लोक असतात ते सैन्यात असतात. आपल्या रेजिमेंटचा एखादा अधिकारी, एखादा उच्चाधिकारी आपल्याला आदेश देतो आहे, आवेशपूर्ण भाषण करतो आहे आणि भीड जाओ असं आवाहन करतो आहे. हे चित्र एखाद्या लष्करी रेजिमेंटमध्ये दिसू शकतं. राजकीय पक्षामध्ये असं चित्र येणं हे आपल्या लोकशाहीला मानवणारं नाही. पण फडणवीस ते त्यांचं कुठलंही भाषण हे सामान्य पातळीवर होत नाही. पक्षकार्य म्हणजे राष्ट्रकार्य आणि राष्ट्रकार्यासाठी द्वेष हवा, आवेश हवा
असंच काहीसं त्यांचं म्हणणं त्यांच्या भाषणातून नेहमी प्रकट होणारं असतं. या कालच्या भाषणातून त्यांनी काय साधलं काय नाही माहिती नाही, पण विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचा रणशिंग मात्र त्यांनी निश्चितपणे फुंकला आहे. त्यांच्या या प्रचारामुळे, या प्रकारच्या भाषणांमुळे फार काही फरक पडेल अशी परिस्थिती नाही. ते म्हणतात सरकारच्या योजनांची माहिती द्या, लोकांना पटणार नाही, लोकांना वैताग येईल तोपर्यंत बोलत राहा, लग्नाला गेला तर लग्नानंतर लावा, पण आपल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, बोलत राहा. अर्थातच फडणवीस हे ज्या संस्थेमधून येतात त्या संस्थेमध्ये प्रचाराचं महत्त्व अधिक आहे. त्यांचं म्हणणं असंही होतं की नकारार्थी प्रचार जो असतो तो लवकर पोहोचतो आणि सकारात्मक प्रचार हा लोक फारसा गंभीरपणे घेत नाहीत. याचा अर्थ भाजपाची येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमधली प्रचार मोहीम ही नकारात्मक बाबींवरच होणारी आहे. नकारात्मक बाबींवर एखादी निवडणूक व्हायला लागली तर त्या निवडणुकीचं काय होईल हे आपण समजू शकतो. पण एक बाब ते विसरले, या नकारात्मक प्रचाराचाच परिणाम आहे की मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळालेलं नव्हतं. सातत्याने एखादा पक्ष, एखादा समूह, एखादा धर्म, एखादा प्रदेश यांच्या विरोधात नकारार्थी बोलल्यामुळं भाजपाचं मोठं नुकसान मागच्या निवडणुकांमध्ये झालेलं आहे. पण हे लक्षात घेतील तर ते भाजपवाले कसले. फडणवीस यांच्यावर मात केली की त्यांचे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा सगळा कार्यक्रम आयोजित केलेला होता. अमित शहा हे तर खरेखुरे शहा. आजकाल त्यांना आधुनिक निवडणुकांच्या युगात निवडणुकांचे चाणक्य असं म्हटलं जातं. चाणक्य हे मुळात कुटील होते असं म्हणतात. जे मूळ जे चाणक्य होते ते आर्य चाणक्य होते. आपल्या राजाला सत्तेतून हुसकावून लावल्याशिवाय आपण आपली शिखा बांधणार नाही असा संकल्प त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी ज्या ज्या कुटील कारवाया केल्या त्या इतिहासात नोंदून आहेत. त्याच धर्तीवर अमित शहा यांचेही आदर्श हे आर्य चाणक्य आहेत. जी चाणक्य नीती ती कुटील नीती, जी कुटील नीती ती शहा यांची नीती. एवढी प्रसिद्धी शहा यांनी आज मिळवलेली आहे. अर्थातच मधल्या काळात ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्यात अनेक ठिकाणी विरोधी पक्षांना विजय मिळाला. लोकसभा निवडणुकांमध्येही अमित शहांची चाणक्यगिरी फारसा प्रभाव दाखवू शकलेली नव्हती. इतिहासात होऊन गेले ते आर्य चाणक्य होते. आधुनिक युगातले चाणक्य जे आहेत ते वैश्य चाणक्य आहेत. कुठे धनबल वापरावं, कुठे कुठली शक्ती वापरावी, कोणाची नकेल कशी कसावी, कुठलं खातं कुणाच्या मागे लागावं, कुणी कुणाला कसली नोटीस द्यावी, या ताकदीच्या भरोशावर अमित शहा यांची चाणक्यगिरी आज संपूर्ण देशभर सुरू आहे. ते तर जास्ती उसळले. त्यांचं म्हणणं, त्यांचा रोख अर्थातच जो काही होता तो सगळा शरद पवारांवर होता. पुण्यात बोलत असताना शरद पवारांचा उल्लेख भाजपाच्या सभेत होणार नाही असं होणार नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की शरद पवार हे भ्रष्टाचाराकरता ओळखले जातात. ते जेव्हा जेव्हा ज्या ज्या सरकारांमध्ये मंत्री होते त्या त्या खात्यात त्यांची ओळख ही भ्रष्टाचारासाठी म्हणून घेतली जाते. आज शरद पवार अनेक वर्ष सत्तेमध्ये नाहीत. ते जेव्हा केव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांना सत्तेतून उखडून फेकण्यासाठी भाजपा आणि साऱ्या परिवारांनी त्यांच्या भ्रष्टाचाराचेच मुद्दे जाहीरपणे लोकांपुढे आणले होते. पण तो काळ दूर गेला. आज शरद पवार कुठेही काहीही नाही. आज त्यांच्या हाती भ्रष्टाचार करण्याची कुठली शक्ती आहे? गेली 10 वर्ष त्याने महाराष्ट्राला काय दिलं असा प्रश्न अमित शहा करतात. सत्तेत 10 वर्ष कोण होतं? शरद पवार सत्तेत होते. जे होते त्यांनी खरं म्हणजे आपण काय केलं याचा हिशोब द्यायला पाहिजे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस 10 वर्ष काय केलं
याचं उत्तर देण्यासाठी आज बांधील नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुमची मतं काहीही असतील, तुमचा त्यांना विरोध जो असेल तो असेल, पण एक बाब गंभीरपणे लक्षात घ्यायला हवी की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांचे नेते आहेत. महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष जो असेल त्या प्रत्येक पक्षाची आपली एक अस्मिता असते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकांनी मतं दिली आहेत. जर फडणवीस आणि भाजपा किंवा अमित शहा हे सातत्याने उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांच्यावर शरसंधान करणार असतील तर त्यांना मतं देणाऱ्या अर्ध्या लोकसंख्येची नाराजी ते ओढवून घेत आहेत. हे त्यांच्या लक्षात कसं येत नाही याबद्दल मला आश्चर्य वाटतं. निवडणुकीत असा नकारार्थी प्रचार करून जमणारा नाही. फडणवीस म्हणतात, लोक वैतागले तरी बोलत राहा, रिटून बोलत राहा, जे काही बोललात ते बोलत राहा. पण हा अतिरंजित प्रचार झाला. जसं नकारार्थी प्रचारामुळे नुकसान होतं तसंच अतिरंजित प्रचारामुळेही नुकसान होऊ शकतं. हे जेव्हा भाजपा आणि परिवाराच्या लक्षात येईल तेव्हा ते खऱ्या अर्थाने लोकशाहीत रुळले आहेत असं म्हणता येईल. थोडक्यात फडणवीस पुन्हा परत आले आहेत. पुन्हा येण्याची त्यांची इच्छा नेहमी असते. ते येत असतात. ते पुण्यात काल अवतरले, बरसले आणि कोसळले देखील. पुढे अजून काय काय होतं हे पाहण्यासाठी विधानसभा निवडणुकींची घोषणा केव्हा होते ते आता पाहावं लागेल. आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. व्हिडिओ कसा वाटला व्यक्त व्हा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.